खऱ्या स्मशानभूमीजवळ खोट्या नोटांचा व्यवहार। पंढरपूरच्या 2 ठगांना सोलापूर पोलिसांनी केलं जेरबंद। खऱ्या नोटांचे झेरॉक्स काढून त्या खऱ्या असल्याच्या भासवून अशा बनावट नोटा बाजारात वितरित केले जात होते। मात्र सोलापूरच्या जेलरोड पोलिसांना याची कुणकुण लागली आणि जेलरोड पोलिसांनी सापळा रचला। वॉचवर असणाऱ्या पोलिसांना खबर मिळाली की काही लोक आज खोट्या नोटा घेऊन अक्कलकोट रोडवर असणाऱ्या हिंदू स्मशानभूमीजवळ येणार आहेत, कारण या ठिकाणी लोकांची रहदारी कमी असल्याने बिनधास्त व्यवहार करता येतो। त्यानुसार जेलरोड पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचला आणि काही वेळातच पंढरपूरचे दोघे, एक अतुल भागवत तावरे राहणार करकम तर दुसरा राजू विश्वनाथ चोरमुले राहणार पंढरपूर, हे दोघे ठग मित्र स्मशानभूमीत आले होते। या दोघांचा आणि एका इसमाचा व्यवहार चालू असतानाच जेलरोड पोलिसांनी झडप टाकून दोघांनाही ताब्यात घेतलं। या दोघांकडून सुमारे 1,10,000 रुपये किमतीच्या बनावट नोटा पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत। यापूर्वी देखील त्यांनी अनेक वेळा अशा बनावट नोटा बाजारात वितरित केल्या असल्याचं समजतंय। दस्तूर खुद्द पंढरपूरमध्ये देखील मागील काही कालावधीमध्ये अशा बनावट नोटांचा सुळसुळाट झाला होता। पंढरपूरमधील अनेक बँकांमध्ये देखील अशा बनावट नोटा आल्यानंतर संबंधित व्यवस्थापकांनी पोलिसांचा ससेमिरा मागे लागायला नको म्हणत अशा बनावट नोटा फाडून टाकल्या असल्याचे समजते। कदाचित हा प्रकार बँक व्यवस्थापकांनी बनावट नोटाचा प्रकार पोलिसांच्या नजरेला आणून दिला असता तर कदाचित यापूर्वीच पंढरपूर पोलिसांनी तपास करून यावर कारवाई केली असती। मात्र सोलापूरच्या जेलरोड पोलिसांनी त्यांच्यावर सापळा रचत ही कारवाई केली आहे।